नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे. आता जो जी-आर गायब झालेला होता 12 तारखेला, ओके, तो आता आज आहे 24 तारीख आणि आज जी-आर आहे तो वेबसाईटला परत एकदा दाखवायला सुरुवात झालेली आहे. ओके, आता हा जी-आर नक्की किती कोटींचा आहे आणि निधी किती नक्की वितरित होणार हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये लेटेस्ट अपडेट आलेली आजची बघणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता हा जो जी-आर आहे तो सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जुलै 2026 महिन्याचा आर्थिक लाभ पात्र महिलांना देण्यासाठी शासनाने 344.74 कोटींचा निधी जो आहे तो वितरित करण्यास आता मंजुरी दिलेली आहे. आता इथे जर तुम्ही तारीख बघितली स्पष्टपणे दिसते 24/8/2026 ही तारीख आहे, म्हणजेच की आजची तारीख आहे. ओके, आता या शासन निर्णयानुसार जर बघितलं आपण तर इथे सांगितलंय काय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाअंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षात एकूण 3,000 कोटींचा नियतव्य मंजूर करण्यात आलेला आहे. याचा अर्थ इनडायरेक्टली तुम्ही असाच समजून घ्या की लाडकी बहीण योजना बंद होणार नाहीये. 26-27 म्हणजे पूर्ण वर्षभर ही योजना तर सध्या चालूच राहणार आहे. म्हणजेच अनुसूचित जाती घटकासाठी या आर्थिक वर्षात योजनेसाठी 3,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेसाठी. आता यातील महत्त्वाचा भाग जर बघितला तर जुलै 2026 महिन्याचा आर्थिक लाभ पात्र लाभार्थी महिलांना देण्यासाठी 344.74 कोटींचा निधी वितरित करण्यास शासनाने आता मान्यता दिलेली आहे. आता इथे तुम्ही वाचू सुद्धा शकता. ओके, ही लाईन जर बघितली तुम्ही इथे तुम्हाला दिसून येईल. ओके, आता इथे जर बघितलं आपण तर हा जो निधी आहे तो जुलै 2026 महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्या आधी तुम्ही इथे सुद्धा बघू शकता हा जो निधी आहे तो 24 तारखेला आलेला आहे आणि इथे सुद्धा तुम्ही वाचू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी बद्दलचा आहे. ओके, आता हा जो निधी आहे तो जुलै 2026 महिन्याचा आर्थिक लाभ देण्यासाठी आता मंजूर करण्यात आलेला, म्हणजेच आता जी-आर परत आलेला आहे. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. प्रत्येक वेळेस जी-आर आला की 2 दिवसात अमाऊंट जी असते ती लाडकी बहीण यांच्या अकाउंटवर देण्यात येते सरकारद्वारे लाडकी बहीण योजनेअंतर्गत. आता मागच्या वेळेस 12 तारखेला जी-आर आलेला होता, राईट, याच महिन्यात. तर तो जी-आर वेबसाईटहून गायब झाला. ओके, आता जी-आर आलेला आहे. आता खूप जास्त गॅरंटी आहे की 2च दिवसामध्ये पैसे लाडकी बहिणींच्या अकाउंटवर यायला सुरुवात होईल. का? कारण की कंटिन्यू जी-आर ज्यावेळेस पण आलेला आहे त्याच्यानंतरच लगेच अमाऊंट वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि लाडकी बहिणींनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की यामध्ये फक्त नोंदणी झालेली आहे म्हणून प्रत्येक महिलेला आपोआप याचा लाभ मिळणार नाही आहे. पात्रता तपासल्यानंतरच पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांनाच याचा लाभ देण्याची जबाबदारी महिला व बालविकास विभागाची आहे. आता एक गोष्ट तुम्ही लाडक्या बहिणींनो यामध्ये लक्षात ठेवा की आता झालं आहे कसं की रक्षाबंधन जवळ आलेलं आहे, राईट. रक्षाबंधन जवळ आलेलं आहे त्यामुळे 2 महिने जे आहेत, आता हा जो ऑगस्ट महिना आहे तो सुद्धा जवळजवळ संपण्यात जमा आहे. त्यामुळे असं सुद्धा होऊ शकतं की रक्षाबंधनची भेट म्हणून दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितरित्या लाडकी बहिणींच्या खात्यावर यायला सुरुवात होईल. निधी जो आहे तो वितरित व्हायला सुरुवात होईल, म्हणजेच की 3,000 रुपये जुलै आणि ऑगस्टचे. असं सुद्धा होऊ शकतं, पण मी सध्या फक्त कंडिशन सांगतोय तुम्हाला. असं कन्फर्म अजून सरकारद्वारे सांगण्यात आलेलं नाही आहे. ओके, कारण की आता हा जो निधी आहे तो रक्षाबंधनच्या 4 दिवसाआधीच दाखवण्यात आलेला आहे वेबसाईटवर. कारण की याची जर आपण तारीख बघितली तर 24 तारीख इथं तुम्हाला दिसून येत असेल. ओके, कारण की आता 24 तारीख आहे आणि रक्षाबंधनसुद्धा जवळ आलेलं आहे. त्यामुळे असं सुद्धा होऊ शकतं की 3,000 रुपये येऊ शकतात किंवा 1,500 रुपये पण येऊ शकतात, सांगता येणार नाही आहे. आता शासन निर्णयानुसार हा 344.74 कोटींचा निधी अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे. ओके, आणि या निधीचे प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून महिला व बालविकास विभागाच्या सचिवांना निधी वितरणाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार हा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणि या शासन निर्णयातील सर्वात महत्त्वाच्या सूचनांपैकी एक म्हणजे लाभार्थी महिलांची छाननी. आता शासनाने यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करूनच फक्त पात्र लाभार्थी महिलांनाच योजनेचा लाभ मिळत आहे याची खात्री महिला व बालविकास विभागाने करायची आहे. म्हणजेच की नोंदणी होणार, छाननी होणार, पात्रता निश्चिती होणार आणि लाभ वितरण जे आहे ते लगेच करण्यात येणार. आता जे छाननी होती गेल्या 2 दिवसांपासून चालू आहे, जवळजवळ कंप्लीट जमा झालेली आहे. जी-आर पण लगेच आलेला आहे. आता एकच कंडिशन उरलेली आहे, पात्रता निश्चिती आणि लाभ वितरण. ओके, म्हणजेच की 2 दिवसांमध्ये येत्या अखेर जो काय आहे तो निर्णय होईल, लाभार्थ्यांच्या अकाउंटवर पैसे यायला जमा
सुरुवात होईल. ओके, आता हे 2 महिन्याची यायची कंडिशन जास्त आहे, तरी पण बघूयात आपण रक्षाबंधनची भेट नक्की सरकार देतं आहे का किंवा नाही देत भेट, बघून घेऊया आपण. 2 महिन्यांचा दिलाच हप्ता तर चांगलंच आहे. आता या निधीचा संबंध अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाशी सुद्धा आहे. त्यामुळे शासनाने आणखीन एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे की महिला व बालविकासाने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांची संख्या उपलब्ध करून द्यावी, अशी शासनाने सुद्धा यामध्ये म्हटलेले आहे. यामुळे या निधीतून नेमक्या किती पात्र महिलांना लाभ मिळत आहे याची माहिती सुद्धा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा जो GR होता तो आजचा होता. ओके, संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी हा जो अहवाल आहे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवायचा आहे. म्हणजेच की आता ही जी जवळजवळ हा जो GR आलेला आहे तो लवकरात लवकर याचं वितरण चालू होणार आहे. ओके, हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. इथे सगळा संपूर्ण GR मी तुम्हाला दाखवत आहे. ओके, रीडसुद्धा तुम्ही करू शकता हा GR सगळा. आणि ह्या GRची जर आपण डेट बघितली तर 24 तारीख आहे. म्हणजेच की आजचा GR आलेला आहे आणि लेटेस्ट GR आहे. आणि ज्यावेळेस पण GR येतो त्याच्या 2 दिवसानंतरच जो निर्णय आहे वितरित होतात जे पैसे 2 महिन्यांचे किंवा 1 महिन्यांचे जे काय आहे ते दरवेळेस असंच होतं. GR येतो आणि 2 दिवसातच लगेच पैसे यायला सुरुवात होते. आणि यावेळेस सुद्धा असं कन्फर्म होणार की आज GR आलेला आहे, 2 दिवसातच पैसे यायला सुरुवात होतील. आता नक्की 3000 येतील का 1500 येतील हे सांगणं सध्या कठीण आहे, कारण की आता शासनाचा अजून निर्णय झालेला नाही आहे. कन्फर्म काही सांगितलेलं नाही की त्यांनी नक्की हा जो 344.74 कोटींचा निधी आहे जुलै 2026 महिन्याचा, ओके, लाभ वितरित करण्यासाठी. आता हा जो निधी आहे तो नक्की 2 महिन्यांचा आहे का 1 महिन्याचा म्हणून देणार ते, ओके, असंही सध्या आपण सांगता येऊ शकत नाही आहे. त्यामुळे आता वाट बघावी लागेल. 2 दिवसामध्येच एकदम मोठा निर्णय होईल की लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे येणार का 1 महिन्याचे येणार. पण माझ्या मतीने तर रक्षाबंधन आलेलं आहे, माझ्याकडून जर सांगायचं झालं तर 2 महिन्यांचे एकत्रितरित्या पैसे लाडक्या बहिणींना यायला हवेत. ओके, तर आजचा हा GR आहे लाडक्या बहिणींना, तुम्ही सगळा हा रीड करू शकता, वाचू शकता GR सगळा. ओके, इथे सगळा जो GR तुम्ही वाचू शकता. तर लाडक्या बहिणींनो, हा आजचा GR आहे. तुम्हाला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा. आणि तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी भेट म्हणून 2 महिन्यांचा हप्ता वितरित तुमच्या अकाउंटवर पाहिजे आहे का, ओके, अशी काही तुमची कमेंट असेल तर तुम्ही कमेंट या व्हिडिओच्या खाली करू शकता. आणि या व्हिडिओला आधी लाईक करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.